विश्वास करने के लिए तैयार है? परमेश्वर का ताकत के ऊपर कितने लोग विश्वास करने के लिए तैयार? एंड आई टेल यू, यू आर द वन who are called to experience and encounter his power this evening. आणि तुम्ही सर्व ते आहात जे आज बोलवले गेले आहात देवाची उपस्थिती अनुभव करण्यासाठी. Amen. Hallelujah. So this evening आणि आजच्या संध्याकाळी I want to speak about something called exceeding greatness of God's power. मला आज या विषयावर बोलायचं आहे Okay, that we will take a verse so that we'll take up that verse so that you will get the exact word of it. आपण एक वचन काढू की तुम्हाला या शब्दाचा अर्थ कळेल. Let's go to the letter of Ephesians. इफिसकरासच्या पत्रांमध्ये The letter of Ephesians chapter 1. इफिसकराच्या पत्रामध्ये पहिला अध्याय chapter 1 verse 19. पहिला अध्याय 19वे वचन. हाँ, सामर्थ्य क्या मराठी में कैसे लिखा है? सामर्थ्याचे हाँ, सामर्थ्याचे अपार महत्व. Amen. Yes. सामर्थ्याचे अपार महत्व. Yes, that is called exceeding greatness of God's power. याचा अर्थ आहे की देवाच्या ताकदीची जी अपार असं महत्व आहे. Yes, that is exact word. That the word is exactly mentioned there. Exceeding greatness of God's power. Amen. Yes, go ahead. सामर्थ्याचे अपार महत्व. Amen. Hallelujah. I want to tell you that is the life that God has called us to experience. असं हेच जीवन आहे जे देवाने आपल्याला बोलवलेलं आहे जगण्यासाठी. Your life तुमचं आयुष्य and my life आणि माझं आयुष्य is not called to live like an ordinary world. आपण साधारण लोकांसारखं जगण्यासाठी नाही बोलवले गेलो. Amen. In ordinary world, कॉमन साधारण जगामध्ये people are expected to live according to their power. लोकांना असं वाटतं की त्यांच्या हिशोबाने त्यांना जगायचं आहे. They live according to their power. ते लोक त्यांच्या ताकदीच्या हिशोबाने जगतात. They live according to their capability. ते लोक त्यांच्या क्षमतेच्या हिशोबाने जगतात. Is that right? Yes. You won't see a poor man living a rich life. तुम्ही असं नाही पाहू शकत की गरीब माणूस श्रीमंताची आयुष्य जगतो. Nor you won't see a rich man living a poor life. नाही श्रीमंत लोक गरीबाचं आयुष्य जगतात. सही है? Correct? You won't see a sick man living a healthy life. तुम्ही एका आजारी मनुष्याला नाही बघाल की तो एक चांगलं जीवन जगतो. Nor you won't see a healthy man living a sick life. आणि एक चांगला मनुष्य कधी आजारांचं जीवन नाही जगत. It's a very logical understanding, right? आणि हे खूप साहजिक समज आहे. In this world, या जगामध्ये the life of people are dependent upon their capabilities and potential. जे लोकांचं आयुष्य आहे ते यावर अवलंबून असतं की त्यांची क्षमता काय आहे. Their circumstance decide about their life. त्यांचे जे परिस्थिती असतात ते डिसाइड करतात की त्यांचं आयुष्य कसं असेल. But this evening in fact rather, पण या संध्याकाळी I want to tell you all, मला तुम्हाला सांगायचं आहे की our life, आपलं आयुष्य which is a born again life. जे की एक नवीन जीवन आहे. Come on, आप बोलिए born again life. पुनरुत्थित जीवन आहे. Come on, tell to your neighbor, your life is a born again life. आपल्या शेजाऱ्याला सांगू की तुमचं जे आयुष्य आहे ते पुनरुत्थित आयुष्य आहे. तुम्हारा जीवन साधारण जीवन नहीं है. तुमचं जे आयुष्य आहे ते साधारण आयुष्य नाही आहे. Remember, you are not just born once. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही फक्त एकदा नाही जन्मलेले आहात. You are a born again in the kingdom of God. तर तुम्ही पुनरुत्थान केलेले आहात देवाच्या राज्यामध्ये. Amen. So in this born again life, तर या पुनरुत्थित जीवनामध्ये our life is not dependent on our circumstances. आपलं आयुष्य जे आहे ते आपल्या परिस्थितीवर अवलंबून नाही आहे. Our life is not just dependent on our capabilities. आपल्या क्षमतेवर अवलंबून नाही आहे. Nor our life is not just dependent on the power that we carry.
आपल्या सामर्थ्यावर अवलंबून नाही आहे. I want to tell you on what our life is dependent on. मी तुम्हाला सांगतो की आपलं आयुष्य कशावर अवलंबून आहे. Our life is dependent on what is written in Ephesians 1:19. इफिस्कराच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 19व्या वचनामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यावर आपली लाईफ Means अवलंबून आहे. our life is dependent on the exceeding greatness of God's power. तर आपलं आयुष्य देवाच्या अपार सामर्थ्यावर अवलंबून आहे. Amen. वो थोड़ा बड़ा शब्द है but हम सीखेंगे वो बोलने के लिए. Amen. When it's written as beautifully written, Paul is telling that it's the exceeding greatness of God's power. खूप सुंदर रीतीने पौलने लिहिलेलं आहे की देवाचं अपार It सामर्थ्य is not just greatness of God's power. ते फक्त अपारता नाही आहे देवाच्या It's ताकदीची, exceeding greatness. पण Exceeding greatness. ती खूप जास्त मोठी अपार Yes. महत्व आहे. उसका मतलब है कि you cannot count or you cannot just cover up the power of the God's, the nature of God's power. आपण देवाचं जे सामर्थ्य आहे त्याला कव्हर नाही करू Means you शकत. cannot measure it. आपण त्याला मोजू नाही शकत. You cannot describe it. आपण त्याला शब्दांमध्ये लिहू नाही शकत. Only thing you can do is you can experience it. फक्त तुम्ही त्याला अनुभव करू शकता. Many times बहुतेक वेळा miracles are not part of people's life चमत्कार हे लोकांच्या आयुष्याचं एक भाग नसतात. because with their logical mind they try to measure God's power. कारण की ते त्यांच्या विचारशक्तीच्या हिशोबाने देवाच्या सामर्थ्याचं माप करतात. Yeah, with their logical mind they try to define God's power. ते लोक त्यांच्या हिशोबाने देवाचं जे सामर्थ्य आहे ते समजतात. Yeah, but this evening पण या संध्याकाळी as a born again children of God देवाचे पुनरुत्थित लेकरं म्हणून we are not called to define God's power. आपण देवाच्या सामर्थ्याला डिफाईन करण्यासाठी नाही आलेलो Neither we are not here to measure it. ना आपण त्याचं माप करण्यासाठी We are आलेलो here to आहोत. experience it. Amen. पण आपण इथं त्याला अनुभव करण्यासाठी And I आलेलो want to आहोत. tell you, you will experience that power this night in the name of Jesus. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आज ते सामर्थ्य अनुभव कराल या संध्याकाळी. And do you want to know to whom that reveals? To whom this exceeding greatness of God's power get revealed? आणि तुम्हाला माहिती आहे का की ही जी देवाचं अपार सामर्थ्य हे कोणाला प्रगट झालेलं आहे. Please read the same verse, Ephesians 1:19. हाँ. Amen. विश्वास करणारे आपल्यासाठी. I'm sorry. I'm not that good in Marathi. But हाँ. Yes. For us who believe. आपण जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहोत. For not the one who just try to understand it. त्या लोकांसाठी नाही जे फक्त त्याला समजण्याचा प्रयत्न For करतात. not the one who try to get a logical definition for God's power. ते लोक नाही जे देवाच्या सामर्थ्याचं लॉजिकल स्वतःच्या बुद्धीने समजण्याचा प्रयत्न करतात. But the power of God, this exceeding greatness of God's power, पण हे देवाचं अपार सामर्थ्य belongs to the one who believes in God's power. त्या व्यक्तीसाठी आहे जे हे विश्वास ठेवतात. One who for believing in God's power. जो या गोष्टीवर विश्वास ठेवतात. Amen. Hallelujah. Today, if you are ready to believe, आज समजा तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार आहात. if you are ready to believe in this exceeding greatness of God's power, समजा तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार आहात की देवाचं अपार सामर्थ्य काय आहे. you will become a person who will encounter that exceeding greatness of God's power. तुम्ही ते व्यक्ती बनाल जे या गोष्टीचा अनुभव घ्याल. Amen. Hallelujah. The great wisdom महान बुद्धी is this. अशी आहे की A great wisdom is not to understand what is God's power. बुद्धी अशी नाही आहे की तुम्ही देवाच्या सामर्थ्याला समजून घेता. The great wisdom in the kingdom of God पण देवाच्या राज्यामध्ये जी बुद्धी आहे ती अशी आहे or the great wise person in the kingdom of God की
की हुशार व्यक्ती देवाच्या राज्यात तो आहे की who will believe in God's power. जो देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो. Amen. Hallelujah. Hallelujah. When we saw in Exodus, जेव्हा आपण in Exodus, निर्गम मध्ये पाहतो, when Moses encountered the burning bush, जेव्हा मोशे ते जळणारं झुडपं बघतो, in out of curiosity, it drive him next to that burning bush. त्याला बघायचं होतं की ते काय आहे म्हणून तो त्याच्या जवळ गेला. Oh, that was a curiosity. ती त्याची उत्सुकता होती. That was a curiousness that led Moses to the burning bush. ती त्याची उत्सुकता होती की मोशे त्या झुडपाकडे गेला की हे कोणतं झुडूप आहे जे जळू राहिलं. Hallelujah. Then, मग yet he questioned about how it can burn. तरी त्यांनी ते प्रश्न केला की हे जळू कसं काय शकतं. Yet he wondered how it can burn. त्यांनी या गोष्टीचं आश्चर्य केला की हे जळू कसं काय शकतं. But the moment when the power of God released out over there, पण ज्या क्षणी देवाचं सामर्थ्य तिथं प्रगट झालं, when God said, put down your rod and it will be converted to a serpent, जेव्हा देवाने म्हटलं की तू तुझी छडी पाड आणि ती एका सापामध्ये बदलणार, when he saw a miracle, when he saw the power of God, जेव्हा त्यांनी तो चमत्कार पाहिला, देवाचं सामर्थ्य पाहिलं, he started to believe in that God's power. त्यांनी त्या गोष्टीवर विश्वास करायला सुरुवात केली. So in the Old Testament, जुन्या करारामध्ये they saw the power of God, then they believed in God. त्यांनी देवाचं सामर्थ्य पाहिलं आणि मग त्यांनी त्याच्यावर विश्वास But in the केला. New Testament, पण नवीन as the करारामध्ये New Testament saints, जसं नवीन करार म्हणतं, we believe in the power of God, then we will see it. आपण ज्या वेळी देवाच्या सामर्थ्यावर विश्वास करू त्यावेळी आपण ते बघू. I always wondered, मी नेहमी आश्चर्य करायचो की why Lord you gave the privilege to the Old Testament saints? Why you gave that privilege to them? तुम्ही देवा तुम्ही जुन्या करारामध्ये हे प्रिव्हिलेजला काय म्हणा, तुम्ही त्यांना तो चान्स का दिला की की असं व्हावं. Yeah, so what was the privilege? प्रिव्हिलेज प्लीज. विशेषित. विशेषाधिकार. Yeah, उनको विशेषित क्या था? Why God gave them that privilege? देवाने त्यांना तो विशेष अधिकार का दिला. It looks like a privilege, right? हे एका विशेष अधिकारासारखं दिसतं. They didn't believe. त्यांनी विश्वास नाही केला. They saw the power of God पहिले त्यांनी ते देवाचं सामर्थ्य बघितलं and then they put their belief in God. आणि मग त्यांनी विश्वास केला. But I always ask Lord, why they got that privilege? पण मी देवाला नेहमी विचारतो की देवबापा तुम्ही त्यांना असा विशेष अधिकार का दिला. You know what God told me? तुम्हाला माहिती आहे देवाने मला काय सांगितलं. God told me this. देवाने मला असं सांगितलं, Even though they believed in God, जरी का त्यांनी देवावर विश्वास ठेवला, they didn't knew who is God. पण त्यांना देव कोण आहे हे माहितीच नव्हतं. They didn't knew who is He. त्यांना माहितीच नव्हतं की देव आहे कोण. They believed in the God of their forefathers. त्यांना फक्त त्या देवावर विश्वास होता जे त्यांचे पूर्वज मानायचे. They just kept their faith on God because they believed that this God has called their forefathers. ते फक्त देवावर ह्यासाठी विश्वास ठेवायचे कारण की ते त्यांच्या पूर्वजांचा देव होता. So that was their ordinary belief. ते त्यांचं खूप साधंसं विश्वास होता. But they didn't knew God. पण त्यांना येशू माहिती नव्हता. But you know what is the privilege in the New Testament? पण नवीन करारामध्ये काय विशिष्ट अधिकार आहे माहिती We आहे believe का? in God आपण देवावर विश्वास ठेवतो because we knew who is our God. कारण की आपल्याला माहिती आहे की देव We कोण आहे. know what is the nature of our God. आपल्याला देवाचा स्वभाव माहिती आहे. Hallelujah. And that is what happened in the New Testament. आणि हे झालं नवीन करारामध्ये. Jesus came in this world येशू ख्रिस्त या जगात आला as a representation of Father. देवाचं प्रतिरूप म्हणून. God came as a representation. Jesus came as a representation of Father himself. येशू ख्रिस्त त्याच्या पित्याचं प्रतिरूप म्हणून या जगात आला. So that he can reveal Father. ज्याच्यामुळे तो पित्याला प्रकट करू शकला. So today I want to tell you all. मला तुम्हाला आज संध्याकाळी सांगायचं That is why that principle is reversed in the New Testament. म्हणून तो जो प्रिन्सिपल आहे तो उलटा झालेला आहे. Means in the नवीन Old करारामध्ये. Testament.
म्हणजे जुन्या करारामध्ये they saw the glory of God त्यांनी देवाची महिमा पाहिली and they believed in it. आणि मग त्यांनी त्याच्यावर विश्वास But in केला. John 11:40, Jesus said, पण योहान 11:14 मध्ये येशू असं म्हणतो की Jesus said, if you believe, you will see the glory. येशू असं म्हणतो की समजा तुम्ही विश्वास कराल तर तुम्ही त्याचं सामर्थ्य उनको बघाल. देखना चाहिए था विश्वास करने के लिए. उनको देखना पड़ता था विश्वास करने के लिए. विश्वास करण्यासाठी त्यांना बघायला लागायचं. They need to see the God's power to believe in God. त्यांना देवाचं सामर्थ्य बघायला लागायचं की मग ते विश्वास करतील. They need to see God's power in order to believe in God. त्यांना देवाचं सामर्थ्य बघण्याची गरज होती त्याच्यावर विश्वास But in ठेवण्याकरिता. New Testament, पण नवीन करारामध्ये we saw God. That's why we believe in His power. आपण देवाला बघितलं म्हणून आपण त्याच्या Amen. We saw Jesus. That's why we believe in God's power. आपण येशूला पाहिलं म्हणून आपण त्याच्या सामर्थ्यावर Oh, विश्वास ठेवतो. Jesus is the source of God's power. येशू उगम आहे सामर्थ्याचा. Jesus in flesh was the source of God's power. येशू सामर्थ्याचा स्रोत आहे. So today we will understand आज आपण समजून घेऊया what is this exceeding greatness of His power. हे देवाचं अपार सामर्थ्य काय आहे. Many times we don't know what is God's greatness power. बहुतेक वेळा आपल्याला माहिती नसतं की देवाचं जे महानता आहे ती काय आहे. Many times we don't know what that great power can do in our life. बहुतेक वेळा आपल्याला माहिती नसतं की हे जे सामर्थ्य आहे ते आपल्या लाईफमध्ये काय काय करू शकतं. Can you all go to Matthew chapter 4 verse 23. आपण मत्ते 4 याचा 23व्या वचनामध्ये पाहू. Matthew chapter 4 verse 23. मत्ते 4:23 Yes. 23. Yes. देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे विकार बरे केले. Here the word of God says, इथं देवाचं वचन असं सांगतं की Jesus preached and exposed 3 things. येशूनी संदेश दिला आणि 3 गोष्टी प्रकट केल्या. Yes, one, एक पहिली अशी होती की He healed all manner of sickness त्यांनी सर्व प्रकारच्या आजारांना बरं केलं and all kind of disease आणि सर्व प्रकारच्या त्रासांना बरं केलं that were among the people. जे लोकांच्या मध्ये होते. And then it says, आणि मग असं वचन असं म्हणतं He की was preaching the gospel. तो देवाची सुवार्ता सांगत होता. And the third one was, आणि तिसरं असं He was होतं की teaching the kingdom of God. तो देवाचं राज्य शिकवत होता. Always remember this. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. Every ministry of Jesus will be included in these 3 dimensions. देवाची जितकी पण मिनिस्ट्रीज आहे परमेश्वर का सब every work of Jesus, I would say, देवाचे सर्व जे काम आहेत ते या is all 3 included in these three major dimensions. या 3 गोष्टींमध्येच कुठं ना कुठं काम करतात. Means in the lifetime of Jesus, म्हणजे येशूच्या पूर्ण आयुष्यामध्ये you will nowhere see Jesus did something beyond these 3 things. तुम्ही असं कुठंच नाही पाहिलं की येशूनी या 3 गोष्टींच्या वर काही केलं. He healed the people. त्यांनी लोकांना बरं केलं. He preached the gospel. त्यांनी सुवार्ता And सांगितली then he taught about the kingdom of God. आणि मग त्यांनी लोकांना देवाच्या राज्याबद्दल सांगितलं. What is meant by healing the people? लोकांना बरं करणं म्हणजे की काय. Healing people, it speaks about God's desire to break every oppression of our life. लोकांना बरं करणं म्हणजे असं की देवाची जी इच्छा आहे To break every oppression of our life. Every सैतानाचे chains. सर्व बंधनं Yes. तोडण्याकरिता. Every bondages of our life. सर्व बंधन आपल्या आयुष्यातले जे आहे Every chains of our lives. सर्व साखळ्या आपल्या लाईफ. Today I want to tell you something. आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची If आहे. we are living in any of the chains in this world, समजा आपण या जगाच्या कोणत्या साखळ्यांमध्ये जगत आहोत. it might be sickness, ते कदाचित आजार पण असू it शकतं. might be a sin, कदाचित ते कोणतं पाप असू शकतं. whatever it is. जे काही ते आहे. Today I want to tell you our Father is a Father who desires to break every oppression of devil in our life. आपल्या पित्याची अशी इच्छा आहे की त्याला सर्व टाईपचे बंधनं तोडायचे आहे आपल्या लाईफ. You know, there are many wrong teachings माहिती आहे का खूप चुकीच्या शिकवणी सुद्धा असतात where they teach about God allows sickness.
जेव्हा जे की असं शिकवतात की देवाने तुमच्या आयुष्यामध्ये हे God परवानगी allows, दिलेली आहे या आजारपणाला. people sometimes teach God allows poverty in our life. लोक कधी कधी असं शिकवतात की देवाने गरिबीला परवानगी दिली आहे. People sometimes teach that God allows evil things in our life. लोक कधी कधी शिकवतात की देवाने वाईट गोष्टींना आपल्या लाईफमध्ये परवानगी दिली My आहे. question this evening is this: माझा प्रश्न असा आहे आज is संध्याकाळी sickness a good thing or an evil thing? जी आजारपण आहे ते चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? Did sickness came out of good thing or an evil thing? हे जे आजारपण आहे हे चांगल्या गोष्टीतून आलं आहे की Come on. वाईट गोष्टीतून आलं आप आहे? बताइए आंसर. तुम्ही हे उत्तर द्या. What do you feel? तुम्हाला काय वाटतं? Is it good or evil? हे चांगलं आहे की वाईट आहे? Yes, it's evil. हे वाईट आहे. Anyone can recognize that sickness is an evil. कोणी पण सांगू शकतं की आजारपण हे एक वाईट गोष्ट आहे. I want to ask a question मला एक प्रश्न विचारायचा to आहे the people तुम्हाला. who preach that God allows sickness. जे लोक असा संदेश देतात की देवानी ह्याला परवानगी दिली If आहे. this word of God says there is no evil inside God, समजा या शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की देवानी कोणत्याच आजाराला परवानगी नाही दिली आहे. how this God who don't know evil can allow evil in your life? ज्या देवाला वाईट माहितीच नाही तो वाईटाला परवानगी का देईल तुमच्या आयुष्यात? कैसे दे सकते? कसा देऊ शकतो? If that answer can be answered, today I am ready to preach the same thing. समजा या प्रश्नाचं उत्तर मला भेटलं तर मी पण हेच प्रीच करायला तयार आहे आजच्या संध्याकाळी. God never allows or never gives sickness in our life देव कधीच कोणत्या वाईटाला तुमच्या आयुष्यात परवानगी देत नाही. because God doesn't have evil inside him. कारण की देवाच्या आतमध्ये कोणतीच वाईट गोष्ट आहेच नाही. The word of God says, He who know no evil, देवाचं वचन असं सांगतं की ज्याला पाप ठाऊक he नव्हतं, don't even know evil. त्याला पाप माहिती सुद्धा नव्हतं. How this God who don't know evil can produce evil inside us? हा देव ज्याला वाईट किंवा पाप माहितीच नाही हा तुमच्या आतमध्ये वाईटाला परवानगी कसा काय देऊ शकतो? So Jesus today want to speak to us saying that I am here to break every oppression of your life. म्हणून येशू आज इथं म्हणत आहे की मी इथं आलेलोच आहे की तुमच्या आयुष्यातल्या सर्व वाईटाला मला तोडायचं आहे. God is ready to break every oppression that we are experiencing this evening. देव तयार आहे तुमच्या लाईफच्या सर्व बंधनांना तोडण्यासाठी. Let's read one verse. एक वचन आपण आता वाचूया. Matthew 9:28 to 29. मत्तय 9 Matthew 9:28 to 29. 28 ते 29. No, 9. Now, Matthew 9. हां. Chapter 9, मत्तय याचा 9वा अध्याय 28 to 29. Correct. 28 ते 29 वचन. Yes. येशू त्या घरात गेला हाँ तेव्हा ते आंधळेही त्याच्याकडे हाँ त्याच्या मागे आत आले. हाँ. त्याने त्यांना विचारले, Yes. मी तुम्हाला दृष्टी देऊ शकेन, Mhm. असा तुमचा विश्वास आहे काय? होय, प्रभू त्यांनी उत्तर दिले. Mhm. मग त्याने त्यांच्या डोळ्याला स्पर्श केला Mhm. आणि म्हणाला, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्यासोबत होईल. Amen. Here the word of God says, इथं देवाचं वचन असं म्हणतं He की came to the blind तो अंधळ्याजवळ गेला and He asked the blind, आणि त्याने अंधळ्याला विचारलं, do you believe तुला विश्वास आहे का that I am able to do this? की मी हे करू शकतो? They were shouting, ते लोक ओरडत they होते, were screaming, ते लोक किंचाळत and होते. they said, Son of David, please come and heal us, heal our blindness. ते लोक बोलले की दाविदाच्या पुत्रा ये आणि आमचा अंधळेपणा काढून टाक. And now God is asking, आणि आता देव विचारत आहे do की you believe तुम्हाला विश्वास आहे का that I can do this? की मी हे करू शकतो? And when they said, yes Lord, we believe, आणि मग जेव्हा त्यांनी म्हटलं की होय परमेश्वर मला याच्यावर विश्वास आहे, Jesus said, let it be happen what according to your faith. तर त्यांनी म्हटलं की तुमच्या विश्वासाप्रमाणे होऊ द्या. You see what happening here? तुम्ही इथं बघता का इथं काय होत The आहे? God who desires to break your oppression, तो देव ज्याची इच्छा आहे the God who desires to break our oppression तो देव ज्याची इच्छा आहे तुमच्या आयुष्यामधल्या वाईट गोष्टींना तोडण्याची, is expecting something called believeness in us, believing.
तो तुमच्याकडून काहीतरी उम्मीद ठेवत आहे की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. He is expecting a belief that he can break the oppressions of our life. तो एका विश्वासाची He is expecting a belief, a faith. तो एका विश्वासाची अपेक्षा. अपेक्षा तुमच्याकडून ठेवत आहे. Today I want to tell you something. आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची Many of us are आहे here की बहुतेक लोक आपल्यामधून इथं आहे की experiencing oppressions. जे या गोष्टींना अनुभव करत आहेत. Many of you people are here experiencing the oppression, ऑपरेशन bondage. बहुतेक लोक इथं बंधनाला अनुभव करत आहे. Yet living compromised to that bondage. पण तरी तुम्ही त्या बंधनांच्या हिशोबानेच चालत आहे. It is like we are compromising and carrying that bondage to the end. आपण लोक असं आहे की आपण त्याच्यासोबत ॲडजस्ट करत आहे, We are- तडजोड करत आहेत त्या बंधनांसोबत. We are carrying this burden आपण लोक हे भार घेऊन चालत आहे and we are trying to compromise our life with the situation. आणि आपण या गोष्टीसोबत तडजोड करून चालत आहे. These two blind इथं हे जे दोन अंधळे लोक could have compromised their thought हे लोक पण त्या गोष्टीसोबत तडजोड करू शकत and असते could have decided not to scream. आणि ते लोक किंचाडले नसते. But when they knew Jesus was there, पण जेव्हा त्यांना माहिती पडलं की तिथे येशू ख्रिस्त आहे, oh, they screamed and said, ते लोक किंचाडू किंचाडू असं Son of बोलले God, Son of David, की दाविदाच्या पुत्रा, have mercy on us. आमच्यावर दया कर, Have mercy on us. आमच्यावर दया And कर. today I want to tell you something. आणि मला आज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे That की Son of God, Jesus, तो देवाचा पुत्र येशू is ख्रिस्त here in this hall या जागेवर सुद्धा आज आहे to break every oppression that is even hidden in many people's life. हे जे सैतानाचे कामं आपल्या आयुष्यात लपलेले आहेत ह्या यांना तोडायसाठी. There are many people here बहुतेक लोक इथं असे आहे who की are carrying oppression, जे या भाराला घेऊन चालत आहे, yet it is just a secret between you and God. तरी हे तुमच्या आणि देवाच्या मधातलं एक गुपित गोष्ट Not आहे. even your parents know that. तुमच्या आई बापांना सुद्धा हे नाही माहिती. Not even might be your husband or wife know that. तुमच्या पती किंवा पत्नींना सुद्धा हे नाही माहिती. Not even the closest relationship knows that. तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला सुद्धा हे नाही But only माहिती. you and God knew that you are captivated under a bondage. फक्त तुम्हाला आणि देवालाच माहिती की तुम्ही या बंधनाच्या अधीन आहात. But today, पण आज oh, let us be that blind people आपण त्या अंधळ्या लोकांसारखं होऊया who are not decided to just stay down when everyone were silent. They were not silent. त्यांनी असं नाही हे केलं की सर्व चूप आहे म्हणून मी पण आज चूप बसेल. When everyone were spectators, they were not spectators. जेव्हा सर्व लोक फक्त बघत होते त्यांनी फक्त बघितलं नाही. They had a desire to encounter the power of God. त्यांना अशी इच्छा होती की त्यांना येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य अनुभवायचं होतं. And they believed that God can encounter with His power over their lives. आणि त्यांचा असा विश्वास होता की देव त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला आज एन्काउंटर. They believed that God can encounter them with the power of God. त्यांना विश्वास होता की ते देवाचा अनुभव घेतील. And then they said, Lord, we believe that you can do it for us. आणि मग ते बोलले की देवा आमचा विश्वास आहे की तू आमच्यासाठी हे करू शकतो. If you are ready to scream from your heart this evening, आज समजा तुम्ही तुमच्या मनापासून हे ओरडायला किंचाडायला तयार असाल and की, ready to expose the bondage that you are experiencing, आणि ते जे बंधन आहे ते तुम्ही उघड करायला तयार आहात and तर, expose it to God, आणि देवासमोर ते उघड करायला तयार today I आहात want to तर, tell you there is a God in this hall. तर मी आज तुम्हाला सांगतो की एक देव या जागेवर आज He आहे. is a mighty Holy Spirit, तो एक खूप तो महान पवित्र आत्मा and आहे. He is ready to break every oppression, the bondages that you are experiencing in your life. आणि तो तयार आहे तुमच्या आयुष्यातल्या सर्व बंधनांना, सर्व सैतानाच्या कामांना नष्ट करण्यासाठी. So when the word of God says जेव्हा देवाचं वचन असं म्हणतं की that Jesus healed each and every one, येशूनी सर्वांना बरं केलं, that speaks about the heart of God, ते देवाचं मन सांगतं. the heart of God to break every oppression of our lives. देवाचं मन असं आहे की तुमच्या आयुष्यातल्या सर्व बंधनांना त्याला तोडायचं आहे. Amen. Hallelujah. Today I want to tell you something.
Today I want आज to tell मला you तुम्हाला something. एक गोष्ट सांगायची आहे की Today is the end of every oppressions in your life in the name of Jesus. आज त्या सर्व सैतानाच्या कामाचा शेवटला दिवस आहे तुमच्या Let it be आयुष्यात. an oppression in your as a sickness. पाहिजे की ते काम आजारपणाच्या रूपात तरी तुमच्या आयुष्यात Let असेल. it be an oppression as a financial burden. आर्थिक संकटाच्या रूपात ते तुमच्या आयुष्यात जरी Let it असेल. be a spiritual oppression. आत्मिक बंधनं समजा तुमच्या आयुष्यात Today असेल. God is ready to break every bondages of physical or in a spiritual dimension. आज देव शारीरिक आणि आत्मिक सर्व बंधनं तोडायला तयार आहे Oh, तुमच्या He आयुष्यात. is a God of breaking oppressions in our life. Amen. तो देव आहे जो तुमच्या आयुष्यातले सर्व बंधनं तोडतो. And then आणि मग the second thing, दुसरी गोष्ट the Word of God says, देवाचं वचन असं सांगतं की He preached the gospel. त्यांनी सुवार्ता सांगितली. Gospel. सुवार्ता What is gospel? सुवार्ता काय आहे? Gospel means God's acceptance over you. सुवार्ता अशी आहे की देवाने तुम्हाला कबूल केलेला आहे. God's acceptance over you. देवाने तुम्हाला स्वीकारलेला आहे. Amen. That is the central message of gospel. आणि हाच एक मेसेज आहे सुवार्तेचा. The message of gospel is this, सुवार्तेचा जो संदेश आहे तो असा आहे की that you didn't went to God. की तुम्ही देवाकडे नाही गेले, God came to us. देव तुमच्याकडे आला. That is the acceptance of God. आणि ही देवाची कबुली आहे. And that was what Isaiah was preaching when he was sharing about the Messiah. आणि हेच आहे जे ईशाय सांगत होता जेव्हा तो भविष्यवाणी करत होता. When he was speaking about prophesying about the Messiah. जेव्हा तो येशू ख्रिस्ताबद्दल भविष्यवाणी करत होता. You know what was the first prophecy? पहिली भविष्यवाणी काय होती माहिती आहे का? That we will be in the acceptable year of the Lord. आपण देवाच्या कबुली. Yes. We will be in the acceptance of the Lord. देव आपल्याला कबूल करणार आहे. Amen. The Messiah came to convey a truth that God is accepting us. सॉरी, Messiah came to tell a truth येशू ख्रिस्त हे सत्य सांगण्यासाठी आला होता की that God is accepting us, all of us. देव तुम्हा सर्वांना स्वीकार करत आहे. Amen. From now on, आतापासून let your mind never trouble you to live like a backslided Christian. तुमच्या विचारांनी तुम्हाला त्रास नाही दिला पाहिजे की तुम्ही एका मागे राहिलेल्या ख्रिस्ती व्यक्तीसारखे असाल. तुम कितना दूर जाने वाले उतना परमेश्वर आपके पास रहने वाले. तुम्ही जितके दूर जाल तितका परमेश्वर तुमच्या जवळ येणार. उसका मतलब ज्यादा दूर मत जाओ. याचा अर्थ जास्त दूर नका जाऊ. Oh, come into his arms. त्याच्या छत्रछायेच्या अंडर या. Because we have a God who accepts us. कारण की आपल्याकडे एक असा परमेश्वर आहे जो आपल्याला कबूल करतो. Amen. Hallelujah. Hallelujah. If God can run behind that one sheep समजा देव त्या एका मेंढराच्या मागे पळू शकतो and leave the 99 sheep aside, आणि बाकीच्या 99 मेंढरांना तो सोडून देऊ शकतो. I want to tell you, मला तुम्हाला सांगायचं if आहे you claim की that you are that one sheep, समजा तुम्ही आज म्हणाल की मी तो एक मेंढरू आहे, you are valuable in the eyes of God. तुम्ही देवाच्या नजरेमध्ये खूप अनमोल आहात. He didn't thought that let that one vanish, त्यांनी असा नाही विचार केला की त्या एकाला जाऊ द्या, but God ran behind that one sheep पण देव त्या एका मेंढराच्या मागे पळाला and revealed to that sheep आणि त्या मेंढराला असं सांगितलं that की you are always acceptable in my sight. तू माझ्यासाठी अनमोल आहे आणि मी तुला कबूल Oh, करतो. that was the preaching of gospel. आणि हे सुवार्तेचा संदेश होता. Whenever Jesus preached the gospel, जेव्हा पण येशू ख्रिस्तांनी ते सुवार्ता सांगितली, always the message was this, नेहमी एक संदेश असा होता की that you are in the acceptance of the Lord. की तुम्ही देवाच्या कबुलीमध्ये You आहात. are not in a place where God is rejecting you. तुम्ही असे नाही आहात जिथे देव तुम्हाला त्यागत आहे, धुतकारत आहे. You are always in a place where God is ready to accept you. तुम्ही नेहमी ते व्यक्ती आहात ज्याला देव स्वीकार करत आहे. So this God तो हा देव who breaks our bondages, जो आपल्या बंधनांना तोडतो, he makes us reconcile us with God.
तो आपल्याला ही खात्री सुद्धा देतो की मी तुम्हाला जवळ घेतो. Today I could see some hearts this evening मी आज काही मन असे बघू शकतो where they felt they are far away from God. ज्यांना असं वाटतं की मी देवापासून खूप दूर आहे. Today the power of gospel is going to touch our lives this evening. आज सुवार्तेचं सामर्थ्य आपल्या सर्वांना भरून काढणार आहे. And the power of gospel is this. आणि सुवार्तेचं सामर्थ्य असं आहे And the की- message of the gospel is this. आणि सुवार्तेचा संदेश असा आहे की You didn't choose me, तुम्ही मला नाही निवडलं, but I have chosen you. पण मी तुम्हाला निवडलं. Amen. Hallelujah. God has chosen us. देवाने आपल्याला निवडलं You आहे. are special because God has chosen you and me. तुम्ही यासाठी खास आहात की देवाने आपल्याला निवडलं Oh आहे. man, hallelujah. Oh, such a beautiful love of God. ही Amen. किती सुंदर देवाची प्रीती And आहे. that was what Jesus was preaching in every time when he was preaching the gospel. आणि हेच ते आहे जे येशू ख्रिस्त नेहमी सांगत होता जेव्हा पण तो सुवार्ता सांगायचा. The gospel of Jesus जे देवाची सुवार्ता was आहे not a message of condemnation, ती एक दोष भावनेचा संदेश नव्हता, but it was a message of reconciliation. पण तो एका Reconciliation. I really do. Yes. yeah. पुनर्मिळनाचा संदेश होता. Yes. वापस संबंध करने वाला संदेश. Amen. पुन्हा मिळवणारा संदेश Yes. होता. It was a reconciliation message, तो एक पुनर्मिळण्याचा संदेश होता. not a message of condemnation. दोषेचा मेसेज नव्हता. Amen. Hallelujah. So this evening, तर आजच्या संध्याकाळी if ever you were condemned in your life, समजा तुम्हाला असं कधी वाटलं की तुम्हाला कधी दोष भावना आली, today the love of God is embracing us this evening. तर देवाची प्रीती आज आपल्याला जवळ घेतीये. Remember this. एक गोष्ट लक्षात ठेवा, The gospel never condemns us, जे वचन आहे ते कधी आपल्याला दोष नाही लावत, but gospel always reconciles us to Father. पण जी सुवार्ता आहे ती आपल्याला परमेश्वराच्या जवळ नेती, त्याच्यासोबत एक Amen. करते. Hallelujah. हालेलुया. So first thing, पहिली गोष्ट, the exceeding greatness of power, God's power, देवाची अपार सामर्थ्य. is this. पहिलं हे आहे The की first process is this, पहिलं असं आहे की that He breaks all our bondages. पहिले तो आपले सर्व बंधनं तोडतो, He breaks all the bondages. तो आपले सर्वच बंधनं तोडून Then टाकतो. He embraces with the gospel. मग तो आपल्याला वचनाने सुवार्तेने जवळ घेतो. Oh, He reconciles us with the gospel. तो आपल्याला परत एकदा स्वतःशी मिळवतो And the third thing, सुवार्तेद्वारा. we'll finish it up here. आणि तिसरी गोष्ट अशी आहे, And the third thing is this. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की Jesus taught about the kingdom of God. येशू ख्रिस्तांनी देवाच्या राज्याबद्दल And सांगितलं. you know what was the message of God's kingdom? आणि देवाच्या राज्याचा संदेश काय होता माहिती आहे The का? message of God's kingdom was this. देवाच्या राज्याचा संदेश असा होता की It is all about who you are in Christ. तुम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहात. It is all about who Christ is ते सर्व याबद्दल होतं की येशू ख्रिस्त कोण आहे and all about who you are in Christ. आणि तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये कोण आहात. Amen. Hallelujah. Today we are not an orphans. आज आपण अनाथ नाहीये. We are not merely just a creation that God saved. आपण फक्त देवाची क्रिएशन, We are not just a creation that God saved. आपण फक्त अशी निर्मिती नाही आहे जी देवाने वाचवली. Today the word of God says, पण आज वचन असं म्हणतं की as much as people who received him, जितक्या लोकांनी त्याचा स्वीकार केला, God gave them the authority to become his children. देवानी त्यांना देवाचा लेकरं होण्याचे अधिकार दिले. You are the children of God. तुम्ही देवाचे लेकरं आहात. Come on, tell to your neighbor, I am a children of God. आपल्या शेजारच्याला सांगत की तुम्ही देवाचे You लेकरं are आहात. a children of God. Amen. तुम्ही देवाचे लेकरं आहात. Amen. Hallelujah. Hallelujah. Many times people worry. बहुतेक वेळा लोक चिंता करतात. Many times people will come and tell me, लोक मला येऊन असं बोलतात की Pastor, I'm feeling horrible to tell that I am God's children. मला हे सांगण्यासाठी लाज वाटते की मी देवाचा मुलगा आहे. I feel I am not even eligible to call out that I am God's children. मला असं नाही वाटत की मी देवाच्या प्रीतीच्या योग्य आहे. To every time I always answer this, I answer that question with this answer.
मी नेहमी या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर असं देतो I की tell them this: मी त्यांना असं सांगतो, a father पिता or a mother, किंवा आई they brings out the children. ते लेकराला बाहेर आणतात. Children never brings out father and mother. पिता किंवा आईपासून लेकर असतात, लेकरापासून आईबाप नसतात. Means a child comes out of the mother. म्हणजे जे लेकरू आहे ते आईच्या द्वारे A येतं. mother never comes out of a child, right? एक आई लेकराद्वारे नाही येत. What it mean? याचा अर्थ काय आहे? You didn't chose God to become his father. You didn't chose God to be his father. तुम्ही देवाला नाही निवडलंय की तो तुमचा पिता होईल. He chose you to become his children. त्यांनी तुम्हाला निवडलंय की तुम्ही त्याचे लेकरं आहात. Because he chose you to become his children. कारण की त्यांनी आज तुम्हाला निवडलेलं आहे त्याचं लेकरू Today होण्यासाठी. you can call him father. म्हणून तुम्ही त्याला आज पिता बोलवू शकता. Amen. Hallelujah. पहले तुम पिता नहीं बोला है, वो हमको बोला है तू मेरा पुत्र है. Amen. He said you are my children. त्यांनी असं म्हटलं की तू माझा लेकरू आहे. And that's how we got the authority to call him father. आणि असा आपल्याला तो अधिकार भेटला त्याला पिता बोलवण्याचा. As long as he called you a children. As long as he called you a children. जेव्हापर्यंत तो आपल्याला त्याचा मुलगा किंवा मुलगी म्हणतो, You don't need to be feel shameful to call him father. तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे हे बोलण्यासाठी की तो माझा पिता आहे. You should never get doubt to call him father. तुम्हाला कधी या गोष्टीवर संशय नाही आला पाहिजे की तो आपला पिता आहे. Because in the kingdom of God, कारण की देवाच्या the राज्यामध्ये moment you receive Jesus in your life, ज्या क्षणी तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकार करता, you got the authority to become his children. तुम्हाला तो अधिकार भेटलाय की तुम्ही स्वतःला त्याचे लेकरं So बोलवू walk like a God's children. Amen. शकता. तर देवाच्या लेकरासारखे तुम्ही चाला. Don't just walk like a believer. फक्त एक विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीसारखे नका चालू. हमारा दिमाग में वही उधर वही बैठा है, हम विश्वासी लोग हैं. We just call ourselves believers. आपण फक्त स्वतःला विश्वासी बोलवतो. Yes, हम विश्वासी लोग हैं, हम परमेश्वर को विश्वास करते हैं, हो, सही है. आपण विश्वासी लोक आहोत जो परमेश्वरावर But विश्वास ठेवतो. beyond that, we have an identity. पण त्यावर सुद्धा आपली एक ओळख आहे. The identity is we are the children of God. ती ओळख अशी आहे की आपण Yes, देवाचे लेकरं amen. We आहोत. have a mighty, almighty Father. आपल्याकडे एक सर्व सामर्थ्य देव आहे And by His grace, आणि त्याच्या दयेने He chose us to be His children. आपल्याला त्यांनी त्याचं लेकरू म्हणून स्वीकारलेलं आहे. That's why the word of God says in Romans, म्हणून रोमकरास पत्रामध्ये देवाचं वचन असं we didn't सांगतं, got the spirit of fear. आपल्याला भीतीचा आत्मा नाही, That we didn't got the spirit of fear today. आपल्याला भीतीचा आत्मा नाही भेटला आहे. But today we got the spirit of adoption. तर आपल्याला एका दत्तक Yes. घेण्याचा आत्मा भेटला आहे. Means God adopted us today. देवाने आपल्याला दत्तक घेतलेलं आहे. God chose us. He has adopted us today देवाने आपल्याला निवडलं आणि त्यांनी आपल्याला दत्तक घेतलं to be His children. त्याचे लेकरं And होण्याकरिता. because He adopted us today as a children, आणि जे कारण की त्यांनी आपल्याला दत्तक घेतलेलं today आहे. we have the authority to call Him Abba Father. आपल्याकडे ती अधिकार आहे की आपण त्याला अब्बा पिता असं बोलवू शकू. Amen. Hallelujah. Amen. आज से वो rights को हम उपयोग करेंगे. Let us utilize the authority that we have in the kingdom of God. आजपासून आपण आपले हे अधिकारांचा उपयोग करू. Don't live like a nominal Christian. एका निम्न सामान्य ख्रिस्ती व्यक्तीसारखा नका I am not वागू. complaining now. मी कंप्लेंट नाही करत आहे. Rather, I am encouraging you all मी तुम्हाला उत्साही करत आहे. that don't live a nominal Christian तुम्ही एका साधारण ख्रिस्ती व्यक्तीसारखे in the नका kingdom जगू. of God. देवाच्या We राज्यामध्ये are called to live as a children of God. आपण देवाचे लेकरं म्हणून बोलवले गेले. You are the light of the world. तुम्ही जगाचा प्रकाश You are the आहात. salt of the world. तुम्ही जगाचे मीठ आहात. The educated people of this city cannot be the salt of this city. या शहराचे जे शिकलेले लोक आहेत हे या जगाचे मीठ नाही आहे. The rich people in this city cannot become a light of this city. श्रीमंत लोक या शहराचा प्रकाश नाही बनू शकत. If this city can receive a spiritual light, समजा हे जे शहर आहे ते आत्मिक ज्योती प्रकाशाला मिल सकते हैं तो. भेटू शकतं त्यांना. If this city can experience the freedom of God, समजा ते देवामध्ये स्वातंत्र्य अनुभवू शकतात. if this city, if this people, if our people can experience the love of God,
समजा आपले लोक देवाच्या प्रीतीला अनुभवू शकतात, You are the channel of that. तुम्ही त्याचा जरिया आहात, You are the channel of the kingdom of God. तुम्ही त्या गोष्टीचा जरिया आहात देवाच्या राज्यात. God has called us to become the channel. देवाने आपल्याला तो जरिया बनण्यासाठी निवडलेला आहे. Amen. Hallelujah. So we are finishing with the last verse. आपण शेवटल्या वचनासोबत इथं संपवूया. 2 Corinthians 1:20. दुसरे करीन 1:20. This verse speaks about the authority we have in the kingdom of God. हे वचन आपल्याला सांगतं की आपल्याला देवाच्या राज्यात काय अधिकार आहेत. Means this verse speaks about what we have received in the kingdom of God. हे वचन असं सांगतं की आपण देवाच्या राज्यात काय काय आपल्याला मिळालेलं आहे. 2 Corinthians 1:20. दुसरे करीन 1:20. Yes, please. देवाची सर्व वचने Uh-huh. त्याच्यात होय अशी आहे, Uh-huh. म्हणून आपण देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणू. 21. आता तो आम्हास अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्तात सुस्थित करीत आहे. Amen. Then तो देव आहे. 22. तसाच त्याने आपल्यावर शिक्का मारला आणि जो येणार आहे त्याच्याबद्दलची खात्री म्हणून आमच्या अंतकरणात आपला पवित्र आत्मा हा विसार दिला आहे. Oh, amen. Hallelujah. The verse 20 says like this. 20व वचन असं 2 सांगतं. Corinthians 1:20 says like this. दुसरे करीन 1:20 असं सांगतं For की all the promise of God देवाचे सर्व वचनां in Him त्याच्यामध्ये are yes, and in Him amen to the glory of God through us. त्याच्यात होय आणि आमेन असे आहे. What that mean? याचा अर्थ काय आहे? The promises of God first came to Abraham, हे जे देवाचे वचन आहेत हे पहिले अब्राहमाकडे आले and the word of God says Abraham was very rich. आणि देवाचं वचन असं सांगतं की अब्राहम जो होता तो खूप श्रीमंत होता. आज हमको परमेश्वर ऑलरेडी बोल के रखा है कि वो प्रॉमिस आपके लिए यस हो गया. आज देव आपल्याला सांगत आहे की ते जे देवाचं वचन आहे ते आपल्या लाईफमध्ये Yes. होणार आहे. What it means? याचा अर्थ काय आहे? Every promises of God देवाचे सर्व काही वचन जे आहे is not just an option for you. ते तुमच्यासाठी एक ऑप्शन म्हणून असे नाही आहे. It is your position to take it. It is yours forever. ते तुमचा अधिकार आहे. Hallelujah. If Abraham is rich, समजा अब्राहम श्रीमंत होता that means even you are called to be rich. तर तुम्ही सुद्धा श्रीमंत होण्यासाठी बोलवले If गेले. Abraham was healthy, समजा अब्राहम आरोग्यवाला होता, that means God's promise over Abraham was to be healthy. म्हणजे देवाचं जे वचन अब्राहमासाठी होतं ते असं होतं की तो नेहमी चांगला राहील. And today I want to tell you that is the promise of God, that you are called to live that healthy life. तर तुम्ही सुद्धा आज बोलवले गेले आहात ते आरोग्यवालं जीवन जगण्यासाठी. What it means? याचा अर्थ काय आहे? Which means if you are a children of God in the kingdom of God, समजा तुम्ही देवाचे लेकरं आहात, देवाच्या राज्यामध्ये आहात, you are privileged to enjoy every promises of God in your life. तुम्हाला हा विशेष अधिकार भेटला आहे की तुम्ही हे सर्व जे आरोग्य वगैरे आहे ह्याला अनुभवू शकता. Oh, the glorious promises of this God's word belongs to us. देवाच्या वचनाचे जे महान वादे आहेत ते आपल्यासाठी बनले आहेत. Because God has chosen us to be His children. कारण की देवाने आपल्याला निवडलेलं आहे त्याचे लेकरं होण्यासाठी. A slave cannot enjoy master's glory. एक बंधक त्याच्या मालकाची महिमा नाही एक्सपिरियन्स करू But a शकत. son can enjoy the father's glory. पण एक पुत्र त्याच्या पित्याची जी महानता आहे ती अनुभवू शकतो. The people who want to be a slave लोक ज्यांना स्वतःहून बंधक बनायचं आहे are the ones who sometimes keep the promise of God as an option. ते लोक आहेत जे देवाच्या वचनाला एक As an option. ऑप्शन पर्याय म्हणून ठेवतात. They are the ones who tell that सबको नहीं है वो. ते लोक असे आहेत जे म्हणतात की हे सर्वांसाठी नाही आहे. अब्राहम का आशीर्वाद सबके लिए नहीं. अब्राहमाचा आशीर्वाद सर्वांसाठी थोडी आहे. Not everyone can become rich. सर्वजण थोडी श्रीमंत बनू Not शकतात. everyone can become healthy. सर्वजण थोडी आरोग्यवाले बनू शकतात. Only
Only few people can be rich who have the purpose of God. सॉरी. Only few people can be rich who have the purpose of God. फक्त काही लोकच असे आहेत जे श्रीमंत बनू शकतात ज्यांच्या आयुष्यात देवाचं काही पर्पज आहे. Means किसी कारण योजना के वजह आहे. से परमेश्वर तुमको आशीर्वाद करेगा. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये असं काहीतरी कारण असेल ज्याच्यामुळे देव तुम्हाला आशीर्वादित किसी करेल. कारण के वजह से नहीं आशीर्वाद करता है परमेश्वर. किसी कारण की वजह से आशीर्वाद नहीं करता है कोणत्या परमेश्वर. कारणाने देव तुम्हाला आशीर्वादित नाही करत. मैं परमेश्वर के अंदर कौन है उसके वजह से हमको परमेश्वर आपण आशीर्वाद करता है. परमेश्वरामध्ये कोण आहात त्याच्यामुळे देव आपल्याला आशीर्वाद God करतो. didn't bless us just for a purpose. देवाने आपल्याला कोणत्या कारणामुळे आशीर्वादित नाही केलेलं. God bless us because whom we are in Christ. I mean, as a born again Christian. देवाने आपल्याला आशीर्वादित केलं आहे कारण की आपण देवाचे लेकरं आहोत या नवीन If आयुष्यामध्ये. you are a children of God, समजा तुम्ही देवाचे लेकरं you आहात. are privileged to experience the goodness of God. तुम्ही प्रिव्हिलेज तुमच्याकडे हा विशेष- विशेष अधिकार आहे की तुम्ही देवाचे आशीर्वाद अनुभवू And शकता. that is for all of us. आणि हे आपल्या सर्वांसाठी आहे. Amen. Hallelujah. कलीसिया में किसी को ब्लेसिंग किसी को नहीं ब्लेसिंग ऐसे नहीं, पूरे कलीसिया ब्लेसिंग में हम अनुभव कर सकते हैं. Amen. Everyone in the church can experience the goodness of Father. आपल्या मंडळीमध्ये असं नाही आहे की काही लोकांना हे आशीर्वाद भेटतील आणि काही लोकांना नाही भेटतील, पण आपल्या मंडळीमध्ये सर्वांनाच हे आशीर्वाद भेटतील. Everyone in the church can walk in the health of God मंडळीमध्ये सर्व लोक देवाच्या आरोग्यामध्ये चालू शकतात. because kingdom of God कारण की देवाचं राज्य belongs to everyone सर्वांसाठी आहे. and we all have the same authority in Christ. आणि आपल्या सर्वांकडे तो सारखा अधिकार आहे ख्रिस्तामध्ये. And these were the teachings of Jesus. आणि हे येशू ख्रिस्ताची शिकवण होती. And this is what Jesus demonstrated in his time. आणि हेच आहे जे येशूने त्याच्या वेळी सर्वांना दाखवून दिलं. Today we're going to pray now. आपण आता प्रार्थना करणार Today आहोत. God is going to break every oppression of your life. देव सर्वात पहिले आपल्या लाईफचे सर्व बंधनं तोडणार Today आहे. God is going to reconcile you if you felt you're far away from him. समजा देवाला असं वाटलं किंवा तुम्हाला असं वाटलं की तुम्ही देवापासून दूर आहात, आज देव पहिले तुम्हाला त्याच्या जवळ आणणार आहे. And today you're going to experience the authority of sonship in your life. आणि तुम्ही हे पुत्राची जी अथॉरिटी आहे, जी अधिकार आहे, हे तुमच्या लाईफमध्ये You're going to experience अनुभवणार it. आहात. You're going to receive it today. आज तुम्ही ते मिळवणार आहात. Today is a night God is going to do great things. आजच्या रात्री देव खूप महान गोष्टी तुमच्या आयुष्यात Today He is going to करणार do mighty things this evening. Amen. आहे. आज तो तुमच्या आयुष्यात खूप महान गोष्टी करणार कितने आहे. लोगों को आपका ऑपरेशन, how many of you want the bondages to break in your life? किती लोकांना असं पाहिजे की आपल्या तुमच्या लाईफ मधले बंधनं तुटले पाहिजे. If you are far away from God, how many of you want to experience the reconciliation of Christ? समजा तुम्ही देवापासून दूर आहात तर किती लोकांना पाहिजे की देवाने तुम्हाला त्याच्या जवळ घ्यावं. Do you want to experience the authority of sonship in your life? तुम्हाला आज पुत्र होण्याचा अधिकार तुमच्या आयुष्यात अनुभवायचा आहे का? ये सब आपके लिए है, ये सब हम के लिए है, क्योंकि यीशु मसीह हम सब के लिए दिया है. Amen. God has given for all of us देवाला आपल्या सर्वांसाठी दिलं गेलं to आहे enjoy these things, हे सर्व एक्सपिरियन्स अनुभवण्यासाठी, to receive these things हे सर्व मिळवण्यासाठी and experience a reality in our lives. आणि हे जे सत्य आहे हे Thank you, Lord. अनुभवण्यासाठी. Thank you, Lord. Let's all raise up this evening. आपण सर्व उभं राहूया. I want to tell you the presence of God is here. मला तुम्हाला सांगू द्या की देवाची उपस्थिती आज इथे आहे. Let's all raise up our hands and tell Lord आपण सर्व हात उंच करून म्हणूया पित्या and say, Father,